नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश म्हात्रे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुंबई, नवी मुंबई व तिसरी मुंबई याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या व वाढती ट्रॉफिक याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने 1970 साली नवी मुंबई स्थापन करण्याचे ठरवले व त्याच्यासाठी सिडकोची निवड करण्यात आली. सिडकोच्या माध्यमातून अत्याधुनिक अशा नवी मुंबईचे निर्माण झाले. ही नवी मुंबई सुनियोजित असल्यामुळे नवी मुंबईमध्ये लोकांची वस्ती वाढली व आता नवी मुंबईसुद्धा लोकांच्यासाठी कमी पडत आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आता तिसऱ्या मुंबईचे निर्माण करण्याचे ठरवले आहे. ह्या तिसऱ्या मुंबईचे वैशिष्ट्य म्हणजे कनेक्टिव्हिटी. या तिसऱ्या मुंबईची कनेक्टिव्हिटी ही ओल्ड पुणे मुंबई हायवे, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, तसेच मुंबई गोवा हायवे व विरार अलिबाग कॉरिडॉर, उन्नती मार्ग, अहमदाबाद गुजरात हायवे अशा सर्व मार्गांनी तिसरी मुंबई व नवी मुंबई ही जोडली गेली आहे. त्याच्यामुळे ह्या तिसऱ्या मुंबईचा विकास हा झपाट्याने होणार आहे. दुसरे कारण म्हणजे नवी मुंबईमध्ये होत असलेले इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट एप्रिल 2025मध्ये चालू होणार आहे. तसेच पनवेल कर्जत लोकल ट्रेन हे सुद्धा एप्रिल 2025मध्ये चालू होणार आहे. त्याच्यामुळे ह्या तिसऱ्या मुंबईचा विकास हा झपाट्याने होणार आहे. तसेच मुंबईपासून नवी मुंबई व तिसऱ्या मुंबईचे अंतर हे अटल सेतूमुळे अवघ्या 25 ते 30 मिनिटावरती झाल्या असल्याकारणाने मुंबईमधून येणाऱ्या नवी मुंबई व तिसऱ्या मुंबईमधील लोकांची संख्या वाढली आहे. त्याच्यामध्ये नवी मुंबई व तिसऱ्या मुंबईमध्ये झपाट्याने विकास होणार आहे. तसेच तिसऱ्या मुंबईचे अत्याधुनिक असे प्लॅनिंग हे MSRDC, सिडकोमार्फत नैना व MMRDA, MIDC अशा विविध प्लॅनिंग अथॉरिटीच्या माध्यमातून होत असल्याकारणाने हे तिसरी मुंबई ही एक लाईफ चेंजिंग अशी व स्मार्ट सिटी अंतर्गत याचं निर्माण होणार आहे. या तिसऱ्या मुंबईमध्ये ट्रॉफिकची समस्या ही राहणार नाही, कारण त्याच्यामध्ये कुठेही सिग्नल व्यवस्था नसणार आहे. फक्त ओव्हरहेड व अंडर रोड अशी व्यवस्था असल्याकारणाने ह्या तिसऱ्या मुंबईचा विकास हा झपाट्याने होणार आहे. ह्या तिसऱ्या मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, कारण लोकल ट्रेन व इंटरनॅशनल एअरपोर्ट हे चालू झाल्यानंतर इथल्या जमिनीचे भाव हे गगनाला भिडणार आहेत. म्हणून जर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर हीच वेळ आहे व त्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन पाहिजे असल्यास आपण मला संपर्क करू शकता. माझा फोन नंबर खाली दिलेला आहे, त्याच्यावरती संपर्क करून आपण माझ्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. त्याच्यासाठी आपण मला फोन करा. माझा चॅनल पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.